माझी हरकत आहे ना, हो माझी हरकत आहे. त्याची आम्ही चौकशी करू. कधी चौकशी करणार? लोक मेल्यावर. मग किती किती लोकांचा जीव तुम्हाला अपेक्षित आहे? तुम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करा, त्यांना पाठीशी घालू नका. हे काही स्फोट झाला आणि त्याच्यात मरण पावले असं नाही, हत्याकांड आहे. मग त्यावेळेला कामगार खात्याच्या अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली? अध्यक्ष महाराज, या ठिकाणी आपल्याला जे मंत्री महोदय उत्तर देतात अध्यक्ष महाराज, त्या उत्तरामध्ये अध्यक्ष महाराज तफावत फार आहे. अध्यक्ष महाराज तफावत फार आहे. अध्यक्ष महाराज, अरे माझी हरकत आहे ना, हो माझी हरकत आहे. अध्यक्ष महाराज, या निमित्तानं मी आपल्याला या मंत्री महोदय या घटनेला पाठीशी घालताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अध्यक्ष महाराज, माझा याच्यामध्ये स्पेसिफिक प्रश्न असा आहे की 8/9/2025 ला राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याच्या ऑलरेडी याची तक्रार या विषयाची केलेली होती. माननीय पियुष गोयल ज्यांचा उल्लेख आपण केला, मुख्य नियंत्रक पेट्रोलियम व स्फोटके सुरक्षा संघटना मुख्य कार्यालय नागपूर यांना त्यांनी तक्रार केली होती. पेसो ज्याला तक्रार केली होती, संचालक संरक्षण संसाधन विकास संघटना दिल्ली यांना त्यांनी केली होती. एक मिनिट, त्यांची हरकत आहे म्हणून घेऊया. भातखळकर साहेब बोला. अध्यक्ष महोदय, मी स्पेसिफिक प्रश्न असा विचारला होता. सरकारच्या उत्तरामध्ये याच कारखान्यामध्ये गेल्या वर्षी अशाच प्रकारच्या घटना या घडल्या होत्या, याचा उत्तरामध्ये उल्लेख आहे. मग त्यावेळेला कामगार खात्याच्या अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली? 2 महिला कामगार जखमी झाल्या आणि उत्तरात काय लिहितात की त्या जखमी झाल्या होत्या, त्या परत कामावर गेल्या. हे उत्तर आहे. त्या कामगार खात्याच्या अधिकाऱ्यांवर काय तुम्ही कारवाई केली याचं उत्तर द्या. त्याची आम्ही चौकशी करू. कधी चौकशी करणार? लोक मेल्यावर. आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई केली करणार का अधिकाऱ्यांवर, या प्रश्नाचं थेट उत्तर द्या. क्रमांक 1. दुसरं, मी म्हटलं पेसोचं मुख्यालय तिकडे आहे, तिकडे अवघे 2 कर्मचारी आहेत. मग तोपर्यंत सगळे कारखान्यांचे परवाने निलंबित करा. त्याचं उत्तर आपण दिलं नाहीत. आणि तिसरा मुद्दा आहे की याच्या संदर्भातला ऑटोमेशन करण्याकरता केंद्र सरकारला आपण काही लिहिणार आहात का? असे माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत या. आणि पहिला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करा, त्यांना पाठीशी घालू नका. त्या ठिकाणी दुर्घटना घडलेल्यानंतर सुद्धा त्यांनी कारखाना चालू ठेवू दिला. हा अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा आहे आणि त्यांच्या कामचुकारपणामुळे 19 लोकांचे जीव त्या ठिकाणी गेलेले आहेत. याचं स्पेसिफिक उत्तर द्या अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अतुल भातखळकर यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो योग्य आहे. या प्रकरणी कुठल्याही पद्धतीचा 0 टॉलरन्स या ठिकाणी असणार आहे, कारण की 19 लोकांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे. पेसोच्या संदर्भामध्ये तो विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळे आम्ही स्वतः त्या दिवशी पियुष गोयल साहेबांशी बोललो आणि विभागीय आयुक्तामार्फत हे पूर्ण घटनाक्रम सर्व वस्तुस्थिती त्या ठिकाणी पाठवली. आपण जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की या प्रकरणी ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये मध्यंतरी राज्य शासनाने काही निर्देश या ठिकाणी दिले की चेकिंग रँडम प्रत्येक ठिकाणी काय झालं की एक इन्स्पेक्टरात जे वारंवार या ठिकाणी जाऊन जी लिफाफा संस्कृती आहे त्याच्यावर देखील आळा बसला पाहिजे, म्हणून राज्य शासनाने प्रत्येक विभागामध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये रँडमली चेकिंग करण्याचे काही निर्देश या संदर्भात दिलेले आहे. दुसरं की या संदर्भामध्ये कंपनी बंद करणे यात देखील अनेक प्रश्न उद्भवतात. ही वस्तुस्थिती आहे की काही प्रमाणामध्ये अशा पद्धतीचे जे उत्पादन ज्याचा संदर्भामध्ये नॅशनल लेवलवर किंवा आंतरराष्ट्रीय लेवलवर जो पुरवठा आहे या संदर्भामध्ये देखील राज्य शासनाच्या अधिकार क्षेत्रामध्ये ज्या बाबी आहे त्या बाबीमध्ये देखील या सर्व गोष्टीची तपासणी आणि कायदेशीर तरतूद तपासणे आवश्यक आहे. परंतु त्याच दिवशी आम्ही निर्णय या संदर्भात घेतलेला आहे की जरी नवीन कायद्यामध्ये जी काही तरतूद असेल क्लोजरची, या संदर्भामध्ये राज्य शासनाला च्या अधिकाऱ्यांची क्लोजरची नोटीस त्यांना देणे हे नियमानुसार योग्य होते का? ते अधिकार क्षेत्रात त्यांच्या बाब होती का? त्यांनी आपले कर्तव्य पार पाडण्यास चूक केली आहे का? या प्रकरणी
जर कोणी दोषी असेल तर त्याला निलंबित केलं जाईल अध्यक्ष महोदय, परंतु कुठल्याही माणसाला या ठिकाणी क्षमा केली जाणार नाही, मी सभागृहाला या ठिकाणी सांगू इच्छितो. नाना भाऊ, अध्यक्ष महाराज, ही जी घटना आहे अध्यक्ष महाराज, हे मानवतेला लाजवेल अशा पद्धतीची घटना आहे अध्यक्ष महाराज. सातत्यानं आपल्याला लक्षात असेल अध्यक्ष महाराज, हिवाळी अधिवेशनाच्या तिथंही त्या काळामध्येही सुद्धा सोलर एक्सक्लुझिव्हर राहुलगाव या ठिकाणी स्फोट झाला होता आणि त्याच्यातही लोक मरण पावली होती. याला तर या कंपनीच्या मालकाला तर पद्मश्री दिली अध्यक्ष महाराज. आता परवा आपण अध्यक्ष महाराज, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 8/9/2025 या कालावधीमध्ये माननीय पियुष गोयल केंद्रीय मंत्री यांना पत्र लिहिलं. त्यांच्याकडे एक खातं आहे. माननीय मुख्य नियंत्रक पेट्रोलियम व स्फोटके सुरक्षा संघटना, जे नागपूरला त्याचं ऑफिस आहे, मुख्य केंद्र सरकारचं संचालक औद्योगिक सुरक्षा आरोग्य संचालन मुंबई यांना त्यांनी दिलेलं आहे अध्यक्ष महाराज. त्यांनी सगळ्या विभागाला याची माहिती 8/9/2025 कळवलं अध्यक्ष महाराज. आणि आपण आता 26 आहोत अध्यक्ष महाराज. त्या निरपराध लोकांचा जीव वाचवता आला असता, पण ही जी शृंखला जी आहे हे नुसतं नागपूरमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला अनेक कारखान्यामध्ये, आणि आपण मगाशी सांगितलं की आम्ही त्याला चेक पुन्हा करण्यासाठी आम्ही एक व्यवस्था अजून निर्माण केली. त्या प्रायव्हेट आहेत तुमच्या, त्यांच्या ऑफिशियल काहीच नाही आहेत, त्यांनाही लिफाफाच मिळतो. आणि या ठिकाणी या कामगारांच्या सुरक्षेचा कुठेही प्रश्न आता आपल्या राज्य सरकारच्या हातात नाही, अशा पद्धतीचं सरकार वारंवार सांगते अध्यक्ष महाराज. अतुल भातखळकरांनी म्हटलं की हे जे कामगार विभागात कामगार जे आहेत अधिकारी, त्याच्यावर तातडीनं कारवाई का करत नाही आपण? का पाठीशी घालताय या सगळ्या लोकांना? कशाला अहवाल मागवताय? तुम्ही स्वतः त्या घटनेला गेलो होतात भेट द्यायला, तुम्हाला त्या घटनेची माहिती तुम्ही तिथं पाहिलेली आहे. तुम्हाला काय अधिकाऱ्यांच्या एवढं माहिती घ्यायची गरज नाही आहे. त्या ठिकाणी झालेल्या चुका तुमच्या निदर्शनास आलेल्या आहेत. तुम्ही स्वतः मंत्री म्हणून गेला होतात, महसूल मंत्री तुमच्याबरोबर होते. मग अतुल भातखळकर सांगतात हा काही राजकारणाचा भाग नाही आहे. महाराष्ट्रातल्या निर्दोष कामगारांचा मृत्यू होतोय, आदिवासी असतील, गरीब असतील, या सगळ्यांचा निर्दोष मृत्यू होता आणि थोडेफार पैसे दिलेत. आता तुम्हाला माहितीसाठी 13 लोक अजूनही ॲडमिट आहेत काय, आणि ते एकदम सिरियस आहेत. मग किती लोकांचा जीव तुम्हाला अपेक्षित आहे? आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की या सगळ्या घटनेला राज्याचे माजी गृहमंत्री सुद्धा पहिलेच सांगतात की या पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्यावेळेस लक्ष नाही. जे सुधीर भाऊ नेहमी सांगतात की सुधीर भाऊ तुम्ही नेहमी सांगता की बर्फाच्या चाकून तुम्ही खून करता, असं तुम्ही म्हणता. तर त्या पद्धतीची खून करायची व्यवस्था निर्माण केली बर्फाच्या चाकून या लोकांनी. का अधिकाऱ्यांना तुम्ही सोडून दिलेलं आहे का सगळं? आणि म्हणून या सगळ्या हत्याकांडाला, हे हत्याकांड आहे, हे काही स्फोट झाला आणि त्याच्यात मरण पावले असं नाही, हत्याकांड आहे. हत्याकांडाला जबाबदार तो कारखान्याचा मालक असो की हे सगळे अधिकारी असो, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करणार का, हा आमचा स्पेसिफिक प्रश्न आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.